सर्वांना श्री स्वामी समर्थ. कितीही देवदेव करा, पण या 5 व्यक्तींना स्वामीच काय, कोणतेच देव कधीच पावत नाहीत. देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्यक्ती अनेक प्रयत्न, अनेक उपाय नेहमीच करत असते. पण काही व्यक्ती तर खूप देवदेव करतात, उपाय, सेवा सुद्धा करतात. पण तरीही त्यांना देवांची कृपा काही प्राप्त होत नाही. देव अशा व्यक्तींना पावत नाही. तर कोणत्या आहेत अशा व्यक्ती, हेच आज आपण पाहणार आहोत. ज्या व्यक्ती आपल्या आईवडिलांचा अपमान करतात, त्यांना त्रास देतात. आईवडिलांमध्ये भगवंताचा वास असतो, त्यामुळे आईवडिलांचा अनादर करू नये, त्यांचा अपमान करू नये. कारण अशा व्यक्तींना देव कधीच साथ देत नाही. आपल्या आईवडिलांना जे त्रास देतात, चुकीची वागणूक देतात, त्या घरात पैसा, संपत्ती, समाधान नष्ट होते. केलेल्या सेवेचे, भक्तीचे फळ हे कधीच मिळत नाही. त्याचप्रमाणे आईवडिलांचा जसा अपमान करू नये, त्याचप्रमाणे घरातील स्त्रियांचा मान सन्मान हा नेहमीच राखला पाहिजे. स्त्रियांशी बोलताना भाषा चांगली असली पाहिजे. जेथे घरातील स्त्रियांना योग्य वेळी योग्य वागणूक दिली जाते, तेथे लक्ष्मी माता नेहमीच वास करते. जेथे स्त्रियांचा अनादर केला जातो, तेथून लक्ष्मी माता निघून जाते. ज्या व्यक्ती नेहमी दुसऱ्यांचे वाईट विचार, वाईट शब्द वापरतात, म्हणजेच काय, तर ज्या व्यक्ती दुसऱ्यांविषयी वाईट बोलणे असे जेथे सुरू असते व फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी विचार केला जातो. कारण स्वतःच्या भल्याचा विचार करणे व दुसऱ्याविषयी थोडासुद्धा चांगला विचार न करणे, यालाच स्वार्थीपणा म्हटले जाते. त्यांना देव कधीच पावत नाही. नेहमी दुसऱ्याच्या हिताचा विचार करायला हवा, तेव्हा देवसुद्धा व्यक्तीच्या भल्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांना नेहमीच आशीर्वाद देत असतात. ज्या घरामध्ये अन्नाचा अपमान होतो, म्हणजेच अन्न वाया घालवले जाते, अन्न जास्त बनवून टाकून देणे किंवा जेवणाच्या ताटामध्ये घेतलेले अन्न तसेच ताटामध्ये ठेवणे, या गोष्टीमुळे सुद्धा देवांची कृपा होत नाही. कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. म्हणूनच अन्नाचा अपमान कधीच करू नये. अन्नाचा अपमान करणारी व्यक्ती देवांना कधीच अजिबातच आवडत नाही. आपण जेव्हा धार्मिक मार्गावर जाण्याचे ठरवतो, तेव्हा त्यामधील मार्गात असत्य, चुकीच्या गोष्टी यांना महत्त्व राहत नाही. तर व्यक्ती स्वतःचा प्रामाणिकपणा सोडून असत्य, चुकीच्या मार्गाचा वापर करत असेल, चुकीच्या गोष्टीची साथ देते, अशा व्यक्तीला भगवंत कधीच माफ करत नाही. देवांची कृपा अशा व्यक्तींवर कधीच होत नाही, जे नेहमी असत्याच्या मार्गावर चालत असतात. तर अशा 5 प्रकारच्या व्यक्तींना स्वामीच काय, कोणतेच देव पावत नाहीत. मग त्यांनी कितीही सेवा, पूजा, भक्ती, उपाय केले तरीही देवांची कृपा त्यांच्यावर कधीच होत नाही. कारण देवांना अशा व्यक्ती प्रिय नसतात. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.